देशाच्या राजकारणामधली हाय व्होल्टेज मीटिंग ही उद्या सकाळी होणार आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे सगळे खासदार उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत। याविषयीची माहिती पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळेंनी दिली। संसदेच्या अधिवेशनामध्ये सुरू असलेल्या गदारोळामुळे मतदारसंघामधली कामं होत नाहीयेत अशा तक्रारी शरद पवार यांच्या खासदारांनी केल्या। त्यामुळे सुळेंच्या नेतृत्वात पंतप्रधान मोदींच्या सोबत भेट होईल। पण खासदारांच्या याच भेटीवरून त्यांच्या मित्रपक्षांमध्ये चांगलीच नाराजी आहे। काँग्रेसच्या नेत्यांनी भेटीचा कडाडून विरोध केला, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सावध अशी भूमिका घेतली। माझं आत्ता सुप्रियाताई सुळेंशी बोलणं झालं आणि ह्याच विषयावर बोलणं झालं। मी माहिती घेत होतो, त्यांनी माहिती दिली स्वतःहून। कुठेही संभ्रम नको, महाविकास आघाडी टू इंडिया ब्लॉक त्या प्रधानमंत्र्यांना भेटणार। तुमच्या मनामध्ये जे काही शंका आहे त्या शंका तुम्ही ताबडतोब पुसून टाका। हे मी वारंवार सांगतो, कोणीही कुठेही जात नाही आणि कोणीही महाविकास आघाडी सोडत नाही। आणि शरद पवारांची राष्ट्रवादी ही महाविकास आघाडीचा एक महत्त्वाचा घटक आहे आणि पवार साहेब आमचे मार्गदर्शक आहेत। आमचं लक्ष आहे ते विकासासाठी भेटत असतील तर आमच्या शुभेच्छा आहेत। आता डिलिमिटेशनवर त्यांची भूमिका काय आहे आज बोलणं उचित नाही, पण खूप दिवसापासून पवारसाहेब भेटले त्यावर चर्चा झाली, मग तटकरे भेटले त्यावर चर्चा झाली, पुन्हा सुप्रियाताई भेटले त्यावर चर्चा झाली, पुन्हा जाऊन प्रफुल्ल पटेल भेटले त्यावरही चर्चा झाली। तर हे वारंवार अमित शहा आणि नरेंद्र मोदींच्या दरबारात हे का जात आहेत, कशामुळे जात आहेत? पवारसाहेब ज्येष्ठ आहेत ठीक आहे, पण इतर जे जात आहेत त्यांच्याकडे जाऊन नतमस्तक होताना आम्हाला दिसत आहे। याचा अर्थ काहीतरी आतून शिजलेला असावं। 3 हप्ते पूर्ण झाले, 4था हप्ता आता सुरू झालाय। देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री जे आहेत ते संसदेमध्ये येतात कुठे, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न। आम्ही सातत्याने सांगतोय की तुम्ही संसदेमध्ये आणि उत्तर द्या। ही जी मागील काळामध्ये विद्यार्थ्यांवरती लाठीमार झाला ते भारतीय युवक होते, भारताची संपत्ती होती, भारताचं भवितव्य होतं, त्यांच्यावर कोणी केलं? लाठीकाठी कोणी चालवली, बंदुका कोणी चालवली? आणि अशी सरकार चालणार नाही। पण दुर्दैवाने ते संसदेमध्ये येत नाहीत। 5-5 त्यांचे व्हिडिओ तुम्हाला दिसतील ट्विटरच्या माध्यमातून किंवा याच्या माध्यमातून, पण ते स्वतः कधीच येत नाही संसदेमध्ये। मला एक गोष्ट सांगायची तुम्हाला सगळ्यांना, डिलिमिटेशन बिलासाठी सातत्याने ते गणित चालू आहेत, पण हे आपण बोलत नाही की त्यासाठी पाट्यांची तोडमोड होते, त्यासाठी लोकशाहीचा गळा घोटला जातो आणि त्यासाठी जे संविधानिक मूल्यांना पायदळी देण्याचं काम होते।